आपले स्वागत। वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन हिंगोलीत। दरवर्षी होणारे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन जानेवारीमध्ये हिंगोली येथे घेतले जाणार आहे। त्यानुसार गुरुवारी या बैठक पार पडली। येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना कार्य समितीची बैठक पार पडली। या बैठकीत राज्य अधिवेशन आणि वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची राज्य सरकारने ताबडतोब अंमलबजावणी करावी या प्रलंबित मागणीची आठवण करून देण्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात येणार असा निर्णय झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला। त्यानुसार राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार असून एवढे करूनही दखल न घेतल्यास हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी नागपूर येथे तीव्र आंदोलन करण्याचे ठरले आहे। यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन जानेवारी 2026 मध्ये हिंगोली येथे होणार आहे। हे अधिवेशन मागच्या जानेवारी 2025 रोजी गडचिरोली येथे घोषणा करण्यात आली होती। यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, चिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंडा खोत आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र हलवाई, उपाध्यक्ष संदीप पातमासे, हरीश किल्तीवार, शेख शकील अनीस अहमद, राज्य कार्यकारिणी सदस्य अनीस अहमद, माणिक पंडित, सुभाष अपूर्वा, गजानन तळणकर, शिवाजी जामुंदे आदींची उपस्थिती होती। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।